बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। छत्रपती संभाजीनगर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून होऊन 10 वर्ष होत आहे। या प्रकरणात अजून न्याय मिळालेला नाही आणि आरोपींना जामीन देण्यात आला आहे। या निर्णयाचा पानसरेंच्या शहीद दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून डाव्या व लोकशाही आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली। खटला लांबला असताना दीर्घ तुरुंगवासाचे कारण देत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या 6 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार जामीन मंजूर केला। 25,000 रुपयाची वैयक्तिक हमी व तितकेच रकमेचा एक हमीदार देण्याच्या अटीवर न्यायमूर्ती अनिल यांनी प्रत्येकाला जामीन मंजूर केला। तो जामीन रद्द करून त्यांच्या फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत असल्याचे कॉम्रेड रामबा हेती यांनी सांगितले। आज डाव्या आंबेडकरवादी आणि सर्व परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्या वतीनं कलेक्टर ऑफिस समोर निदर्शन करण्यात येत आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात त्यांच्या घराजवळ खुनी हल्ला झाला। 4-5 दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंचा त्यांचं निधन झालं 20 फेब्रुवारीला आणि त्यांचा आज स्मृती दिन आहे। 9 वर्ष झाली, अजूनही गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही। नंबर 1, ज्यांना पकडण्यात आलेलं होतं त्यांना जामीन देण्यात आलेला आहे आणि हा जामीन रद्द झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि आज महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज अभियान, दलित पॅंथर, लाल निशाण पक्ष आणि सर्व डाव्या पक्ष संघटनांच्या वतीनं हे आंदोलन होत आहे। आता आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र शासनानं याचिका दाखल करावी आणि हे करावं, रद्द करावं जामीन, असं आम्ही आवाहन करत आहोत। अत्यंत दुजाभाव करून वाटतंय। जी लोक पकडली आहेत तीही सोडून द्यायची आणि जी काही पकडायची आहे ती अजून पकडल्या गेली नाही। अशा पद्धतीनं जो समाजामध्ये एक वेगळा संदेश जातो तो थांबला पाहिजे आणि ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि ज्यांना सोडून दिलंय त्यांना पकडण्यासाठी आणि ही त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर